नमस्कार मंडळी. आपण न्यूज लाईव्हमध्ये पाहतोय की महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेला तांबळा हे गाव, तांबळा गावचे शेतकरी नरसिंगजी यांची इथं मुलाखत घेण्यासाठी आपण आलोय. हे प्रगतिशील शेतकरी आहेत आणि यांनी 30 एकरवर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याचा बाग लावलेला आहे. या खडकाळ जमिनीमध्ये, या डोंगर जमिनीमध्ये एक चांगल्या पद्धतीनं इथं आंब्याचा बाग फुलवण्याचं काम या ठिकाणी लंगोटे साहेबांनी केलेलं आहे. तर मी त्यांचं आपल्या दर्शकासमोर त्यांचा परिचय आणि शेतीची यशोगाथा त्यांच्याच तोंडून आपण जाणून घेऊया. या ठिकाणी नरसिंगजींना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या, आमच्या या दर्शकांना त्यांनी शेतीविषयीची माहिती या ठिकाणी सांगावी आणि त्यांचं थोडंसं परिचय करून द्यावं. लंगोटेजी. नमस्कार साहेब, मी नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटे, गाव तांबोळा. आणि काय आहे म्हटलं तर आम्ही लॉकडाऊनमध्ये हे आम्हाला मार्गदर्शन मिळालं. काय आहे म्हटलं तर सगळं विश्व बंद झालं, फक्त चालू होती शेती. आणि कुणाला बी काय अवघड झालं, करोना राहू द्या नाहीतर ऑक्सिजन पाहिजे, तर प्रत्येक माणूस काय म्हटलं तर झाडाकडे जायचं, शेतीकडे जायचं, शेतीमध्ये राहायचं, स्वच्छ वातावरण मिळतंय म्हणून हे सगळं आम्हाला कळालं. म्हटलं तर आम्ही का शाळेला गेलो नाही, काही नाही. आम्ही टी व्हीमध्ये बघितलो, फलाना तिकडं तसं झालं, असं झालं. तर आम्हाला विचार आलं, बाबा आमच्याकडे बी शेती आहे आणि आम्ही काय म्हटलं तर पोट भरण्यासाठी हैदराबादला तिकड इकडे गेलो. अरे आपल्यापाशी आपलं विकास करायसाठी आपलं गाव आहे, सगळं आहे. तर आम्हाला का मिळालं म्हटलं तर एक मार्गदर्शन मिळालं करोनामुळं. तर आम्ही का केलो म्हटलं तर इकडं आलो, शेतीकडं येऊन आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात करत असताना एकरी दर्शकांना एवढं सांगायचं आहे की एकरी किती त्याचा म्हणजे खर्च कशा पद्धतीने होऊ शकतो आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतोय, त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना तुमच्याकडनं खूप काही म्हणजे बघण्यासारखं, शिकण्यासारखं आहे. तर एकराच्या नुसार तुम्ही लावणीपासून ते त्याचं संगोपन कशा पद्धतीने होऊ शकतं, बिलकुल त्या संदर्भाची माहिती द्यावी. बिलकुल. आता बघा, 1 एकरला कम से कम नाही म्हटलं तर 1,30,000 रुपये आपल्याला लागवड येते. त्याच्यामध्ये खर्च रोप आलं, खड्डा आलं, मार्कआउट आलं, झाड लावल्यावर काय त्याला बांबू बांधायचं ते बी आलं खर्च त्याच्यामध्ये. आता झाड लावताना खड्ड्यामध्ये सगळं खात तेन घालायचं ते पण आलं. त्याला पाणी किती लागलेलं आहे तर फळबागला 1 एकर मध्ये 10 एकर फळबागला बेनिफिट होतंय पाण्याचं. 1 एकर जेवढं उसाला पाणी लागतंय तेवढंच 10 एकर फळबाग त्याच्यामध्ये होऊ शकते. आणि तुम्हाला 3 वर्ष झाल्यावर 4थ्या वर्षी तुम्हाला काय म्हटलं तर रिटर्न येत राहते. हे असली फिक्स डिपॉझिट आहे. एक बार तुम्ही केलो 40 वर्ष तुम्हाला रिटर्न देते. आता सांगा की या वर्षी तुमचं म्हणजे आंबा उत्पादन चालू होणार आहे का या वर्षी? हा, या वर्षी चालू होणार. आता किती वर्षाचं तुमच्याकडे आंबा लागवड आहे? आता बघा, माझं 3रं वर्ष खतम झालं. 4थ्या वर्ष रनिंग मध्ये आम्ही पोल घातला होता. आता बघा, आमच्यापाशी मिनिमम नाही म्हटलं तरी बी एक 18,000 लागवड केला, 18,000 झाडांची लागवड केलेली आहेत. आम्ही ह्याच्यामध्ये काय म्हटलं तर एक 5,000 धरला, सगळं सोडला 5,000 धरला. आणि 5,000 झाडावाला कम से कम नाही म्हटलं तर बी एक 20 किलो आंबा, एका झाडाला 20 किलो. 20 किलो एक अंदाज तुम्ही बांधला? एक अंदाज आम्ही. तर आम्ही काय म्हटलं तर केसरचं गेल्या वर्षी 180 रुपये मुंबईचं मार्केट होतं. 180 रुपये. हा, चांगली क्वालिटीचा माल. आणि एक्सपोर्टचं 280 रुपयानं भाव गेलं केसर गेल्या वर्षीचं रेट. आणि गेल्या वर्षी काय म्हटलं तर मी एक 500 कॅरेट आंबा विकलो, 120 रुपये किलो ने विकलो गेल्या वर्षी 500 कॅरेट केसर विकलात का? केसरच. किती पैसे झाले ते बघा 12 लाख रुपये झाले गेल्या वर्षी. अच्छा, हेच बागेतले? अच्छा. आता हे वर्षी कम से कम नाही म्हटलं तर बी आपण एका झाडाला 2,000 रुपये धरा, 100 रुपये किलोनं, 20 रुपयांनी रेट कम केलो का बरं? दरवर्षी रेट वाढतंय, कम होत नाही. गाडी पुढे जाते, मागे येत नाही. तर बघा, एका झाडाला 2,000 तर आपल्या 5,000 झाड झाले तर मिनिमम कोटीचा आमचा हिसाब आहे. म्हणजे 1 कोटी उत्पादन होऊ शकतंय असं तुमचा एक अंदाज आहे? बिलकुल होतंय. 5,000 झाडांमध्ये 18,000 झाडांपैकी
त्यांच्याकडे टोटल 18,000 झाडं या ठिकाणी लागवड केलेले आहेत. त्याच्यातून यांचे 5,000 झाडांचं जरी आंबा त्यांनी विकले तरी कमीत कमी एखाद्या 1 कोटीचा फायदा त्यांना होईल असं शेतकरी लंगोटे साहेब आपल्याला सांगतात इथं. तर ह्याच्यासाठी तुम्हाला संरक्षणासाठी आंबा संरक्षणासाठी ह्याला फवारणीचं काय विषय आहे, याला कटिंगचं काय विषय आहे, थोडक्यात माहिती ते पण तुम्ही सांगावी कटिंग आणि फवारणीचं. औषधीचं बघा, कटिंगचं काय आहे म्हटलं तर आमच्या पैसे माणूस राहते, त्यानं येऊन काय आहे म्हटलं तर सगळं कसं कटिंग करायचं काय आहे ते त्यानं करतंय, त्याचं